नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणजे तुम्हाला मी परवा म्हटलंच होतं की शिदोरी हा शब्द कसा आहे, की त्या शिदोरीमध्ये काय काय असू शकतं. केवळ खाण्याच्याच वस्तू असल्या पाहिजे असं नसतं. म्हणजे तुम्हाला म्हटलंच होतं की संस्कारांची शिदोरी असते, ज्ञानाची शिदोरी असते. तशीच मी आज तुम्हाला एक सांगणार आहे आठवणींची शिदोरी. म्हणजे त्या आठवणींमधूनच माझ्या ज्ञानामध्ये कशी कशी भर पडत गेली हे मी तुम्हाला सांगणार आहे. की माझे आजोबा अगदी आयुष्यभर म्हणजे मला आठवतं तेव्हापासून ते सकाळी 4ला उठून 5 ते 6 त्यांचं रोज आपल्या ज्या वेदातल्या ऋचा असतात, स्त्रीसूक्त, पुरुष सूक्त, अथर्व शीर्ष, गणपती स्तोत्र, जे सगळं रामरक्षा, जे सगळं त्यांना येत होतं, ते लहानपणापासून म्हणत होते. तरी सुद्धा मी त्यांची नात, मी झाल्यानंतर सुद्धा ते अखंड रोज सकाळी उठून ते म्हणत असत. याचा त्यांना अनुभव कसा असायचा की सातत्य, कंटिन्युटी ठेवायचे ते. कधी त्याला विसर नाही पाडायचे, खंड नाही पाडायचे. कुठेही जाओ, गावाला जाओ, सण असो, वार असो, पाऊस असो, त्यांच्या ह्या गोष्टीमध्ये, नियमामध्ये कधीही खंड पडला नाही. त्यामुळे त्यांना कुठलीही गोष्ट केव्हाही विचारा, ती त्यांना यायचीच. ते विसरायचे नाहीच कधी. आणि मग तीच सवय आम्हाला लागली. ते 4ला उठले असल्यामुळे, घरामध्ये आवाज चालू झाल्यामुळे आम्हाला पण जाग यायची. आणि मग आम्ही पण त्यांच्यासोबत हळूहळू चालू करायचो. मग लघुरुद्र आहे, महारुद्र आहे, सगळं सगळं ते म्हणत राहायचे आणि आम्ही त्यांच्यासोबत म्हणत राहायचो. त्यामुळे मग काय झालं, संस्कृत सारखं सारखं कानावर पडत गेल्यामुळे आमचे मराठीचे उच्चार पण स्पष्ट झाले. आणि मराठीमध्ये आम्हाला बोलणं काहीच कठीण गेलं नाही. आणि मग संस्कृत वाचणं पण कठीण गेलं नाही. वाचनाची आवड वाढली, ऐकण्याची आवड तर होतीच. आणि मग ते आम्हाला वाचायला सांगायचे. त्यांच्या शाळेतनं ते आम्हाला लायब्ररीचे पुस्तक आणून द्यायचे आम्ही लहान असताना. मग किशोर वयात गेल्यावरती किशोर म्हणून मासिक लावून दिलं, नवनीत लावून दिलं, की बौद्धिक क्षमता आमची वाढली पाहिजे. म्हणजे त्यांनी आमचं शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक तिन्ही विकासाकडे त्यांनी आमच्या लक्ष दिलेलं आहे बघा. आणि आमची प्रगती कशी होईल यासारखं त्यांचं सतत लक्ष असायचं. ही शिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरेल की नाही सांगा बरं मला. अशी शिदोरी कुठे मिळते? म्हणून आम्ही तिला सांभाळून ठेवलेलं आहे. सोनेरी पिशवीमध्ये सांभाळून ठेवलंय असं आम्हाला वाटायला लागतं. म्हणजेच काय, आपलं मन. आपल्या मनामध्ये आपण त्याला सांभाळून ठेवलेलं आहे. मी ते कधीही विसरू शकत नाही. आणि मग तोच वारसा मी माझ्या नातवांना देते. त्यामुळे माझे नातू सुद्धा आवडीने संस्कृत वाचायला मदत करतात. स्वतःला त्यांना आवडतं. इंग्लिश वरतीच प्रभुत्व असलं पाहिजे असं नाहीये. त्यांना संस्कृत मध्ये पण श्लोक बोलायला आवडतं, वाचायला आवडतं. मुलीचे आणि मुलाचे दोन्ही नातू असेच म्हणायला लागतात. आमचा 2.5 वर्षाचा मुलीचा मुलगा आहे, तो आपला त्याला येईल तसं तो लिंगाष्टकम म्हणायला लागतो, गुणगुणतो. म्हणजे हे शब्द त्याचे थोडे ओळखीचे झाले की तो पुढच्या 6 महिन्यामध्ये बोलू लागेल चांगलं. एका जागी बसून अगदी खणखणीत बोलू लागेल. मंडळी, ही कशी वाटली ज्ञानाची शिदोरी तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.